अंधेरी पश्चिम इथे मी प्रॅक्टिस करते। इतकं सुंदर वातावरण दिसतं इथे, त्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे। सगळ्या स्त्रिया अतिशय कलरफुल एकदम रंगबिरंगी कपड्यात आलेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या पाठी सगळे जे पुरुष मंडळी आहेत त्यांचाही खूप मोठा हात आहे। स्त्रिया ह्या आपल्या आईवडिलांच्या लाडक्या असतात, त्याच्यानंतर त्या सासरी जातात। इथे बरोबरीचा काहीच हात नाही आहे। मला वाटतं स्त्रियांनी चांगलं राहावं, आनंदात राहावं। त्यांनी आपल्या आईवडिलांना जसं जुहीने आपल्या वडिलांना दान केलं तसं त्यांनी आपल्या आईवडिलांनाही सांभाळावं, आपल्या घरच्यांनाही सांभाळावं आणि हे सगळं दान करण्यासाठी त्यांनी त्यांची तब्येत सांभाळावी। तब्येत चांगली करण्यासाठी त्यांनी पुरुषांबरोबर बरोबरी चुकीच्या गोष्टींमध्ये करू नये, जसं सिगरेट पिणं किंवा दारू पिणं किंवा क्लबिंग करणं, या सगळ्यांपासून दूर राहावं आणि आपल्या ज्या बेसिक फोकस आहे मुलांकडे, आपल्या फॅमिलीकडे लक्ष द्यावं, आपल्या करिअरकडे लक्ष द्यावं। कारण ह्या सगळ्या चुकीच्या ज्या बरोबरी करतात स्त्रिया, त्याच्यामध्ये स्त्रियांचं खूप नुकसान होतं। कुठचीही गोष्ट करण्यासाठी आपली स्वतःची तब्येत चांगली ठेवणं खूप महत्त्वाची आहे। जसं आपलं हेल्थ सांभाळण्यासाठी डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड आणि मुख्य म्हणजे जे कॅन्सर हा रोग आहे जो अटॅक करतो स्त्रियांना, हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे की त्यांनी आपली तब्येत चांगली सांभाळायला पाहिजे। आपल्या इंडियामध्ये प्रत्येक 7 मिनिटात एक स्त्री मरत असते सर्वायकल कॅन्सरमुळे। सर्वायकल कॅन्सरचा प्रकार खूप वाढत चाललेला आहे। हा का वाढतो? कारण स्त्रियांना फार लहानपणी लग्न केलं जातं। लग्न लवकर केल्यामुळे त्यांना लहानपणी फार लवकर मुलं होतात आणि पटापट मुलं झाल्यामुळे किंवा मुलांचा गर्भपात केल्यामुळे स्त्रियांना कॅन्सरचा प्रकार हा वाढतो। हे होऊ नये म्हणून मुलींचं थोडंसं शिक्षण असेल तर मुलींचं लग्नाचं वय वाढेल। लग्नाचं वय वाढलं तर तिची चांगली संगोपना केली जाईल। तिच्यामध्ये सर्वायकल कॅन्सरचं जे प्रमाण आता खूप स्तरावर वाढलेलं आहे ते होणार नाही। जे आयुष्य असतं स्त्रीचं ते ॲव्हरेजली 65-67 पर्यंत असतं, ते 20 वर्षांनी कमी होतं सर्वायकल कॅन्सरमुळे। सर्वायकल कॅन्सरचे कॅम्प्स दर संस्थेमध्ये होतात। पॅप्समियर म्हणून टेस्ट होते, ती केल्याने स्त्रीला सर्वायकल कॅन्सर असेल तर तिचं लवकर निदर्शन करण्यात येतं। निदर्शन केल्याने तिची तब्येत चांगली होऊ शकते आणि तिला फार जे लाईफ आहे ते चांगलं मिळू शकतं। दुसऱ्या प्रमाणात कॅन्सर जे असतं ते ओव्हेरियन कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर हा असतो। ब्रेस्ट कॅन्सरसाठी रेग्युलर चेकअप जर केला तर ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण एवढं होत नाही। हल्लीच एक माझ्याकडे 25 वर्षाची मुलगी आलेली, नुकतंच लग्न झालेलं तिचं, आणि तिला ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोज झाला। तिची एक बाजूचं स्तन काढलं गेलं। 2 वर्षानंतर तिचा पूर्ण उपचार झाल्यामुळे तिला आता एक बाळ आहे आणि त्या बाळाला पण तिने दुसऱ्या ब्रेस्टमधून ब्रेस्ट फीडिंग केलं। जर कॅन्सरचं निदान लवकर झालं तर त्याची ट्रीटमेंट बरोबर होते आणि बरोबर ट्रीटमेंट झाल्यामुळे एक नॉर्मल लाईफ साधू शकते स्त्री। मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीने आपला जे चेकअप्स आहेत, जनरल हेल्थ चेकअप्स, ते रेग्युलरली करावे आणि त्याने एक चांगलं आयुष्य जगावं।